नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो एका आजोबांच्या बाबतीत घडलेला प्रसंग आहे. सदरील अनुभव हा लेखकाने त्यांच्या वडिलांकडून ऐकला होता. नमस्कार. माझ्या बाबांच्या सांगण्यानुसार हा अनुभव त्यांच्या वडिलांसोबत म्हणजे माझे आजोबा रामचंद्रराव यांच्यासोबत घडला होता. बाबांच्या सांगण्यानुसार अनुभव फार जुना आहे, जेमतेम भारत स्वतंत्र होण्या अगोदरचा, म्हणजे 1945च्या दरम्यानचा, आणि याचे स्थळ रायगड आहे. असं म्हणतात, जुन्या काळात जंगलात, नदीवर, वहळावर, पडक्या घरात भूतांचा खुलेआम वावर असायचा. रात्री बेरात्री अंधाऱ्या वाटेने जंगलातून घरी येताना लोकांना प्राण्याची नाही तर भूतांची भीती जास्त वाटायची. आणि का वाटू नये, एक वेळ ते हिंस्र प्राणी एकदाच नरडीचा घोट घेऊन संपवतील. पण भूत, प्रेत, पिशाच्च हे खेळण्यातील बाहुल्यांप्रमाणे आपल्याला तोडून मोडून आपटून आपल्याशी खेळतात, जोपर्यंत त्यांच्या असुरी मनाची हौस पूर्ण होत नाही. या भूतांच्या हातून वेदना, भीती, नरक यातना भोगाव्या लागतात. त्यांच्या हातून मिळणारा मृत्यू म्हणजे जिवंतपणे नरकाची वारी केल्यासारखं आहे. माझे बाबा सांगतात की जुन्या काळात एक भूताचा चेष्टेचा प्रकार मध्यरात्री घडायचा, तो म्हणजे कौलफोड्या. काळ्याभोर माकडासारखी दिसणारी भूतं, पिशाच्च रात्री अपरात्री गावात कुठून तरी घुसायची आणि कोणत्या तरी एका गावकऱ्याच्या घराची कौलं फोडायची. असं म्हणतात, ज्या घराची कौलं फुटायची त्या घरात शनिवारपर्यंत मयत व्हायचं. रामचंद्र धाऊ शिंदे यांच्या कुटुंबात त्यांची विधवा आई ग.भा. तांदळाबाई, ज्यांचं वय झालं असल्याने त्या अंथरुणात पडून मृत्यूची वाट पाहत बसल्या होत्या. बायको रत्नाबाई आणि 3 मुली व 2 मुलं असा परिवार होता. त्यातील शेवटचा मुलगा शंकर म्हणजे माझे वडील होय. तर माझे आजोबा रामचंद्र एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या बंगल्यावर नोकराचं काम करायचे. काम म्हणजे काय, झाडलोट, बंगल्यातील खोल्यांची साफसफाई, बागेतील गवत कापणं, असं काही बाही. त्यातून त्यांना महिन्याला पै मिळायची. अशात ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर काही दिवस त्यांचे काही शाही घराण्यातील पाहुणे येणार होते. त्या पाहुण्या माणसांचा ब्रिटिश अधिकारी खूपच चांगल्या प्रकारे पाहुणचार करायचा. दिवस आणि रात्र जेवणात खूप सारी वेगवेगळी व्यंजनं असायची. कधीकधी तर नाचणाऱ्या बायकासुद्धा बंगल्यावर बोलवल्या जायच्या. एके दिवशी आजोबा नेहमीप्रमाणे बंगल्यावर काहीतरी काम करत होते. तेव्हाच तो ब्रिटिश अधिकारी आजोबांच्या जवळ आला आणि म्हणाला, रामचंद्र, तू आमच्या ओळखीचा माणूस आहेस. गेली 20 वर्ष तू बंगल्यात काम करतोस, म्हणून तुला मी एक काम सांगतो. माझे काही मित्रमंडळी भारत फिरायला येणार आहेत आणि परवा परत जाणार आहेत. तर त्यांना उद्या जेवणात जंगलातल्या गावठी सश्याचं मांस खायचं आहे. आणि त्याच पाहुण्यात माझा एक चीनचा दोस्त आहे ज्याला जम्पिंग चिकन खायचं आहे. तर रामचंद्र, तू आम्हाला ससे आणि जम्पिंग चिकन आणून दे, त्या बदल्यात मी तुला पैसे देईल. ब्रिटिश अधिकाऱ्याच्या वाक्यावर माझ्या आजोबांनी ठीक आहे साहेब असे म्हणत फक्त होकारार्थी मान हलवली, कारण त्यांनासुद्धा कामाचे पैसे मिळणार होते. बंगल्यावरून 6 वाजता आजोबांची सुट्टी झाली तसे ते घरी आले. घरी आल्यावर प्रथम त्यांनी रत्नाबाईला आपण जंगलात शिकारीला जाणार आहोत असं सांगितलं.
रामचंद्ररावांनी आंघोळ केली आणि मग शिकारीला जाण्याची तयारी करू लागले. ससे पकडण्यासाठी त्यांनी 2-3 जाळे सोबत घेतले. 2 मोठ्या पिशव्या सोबत घेतल्या, एक सशासाठी तर दुसरी बेडकांसाठी. आजोबांनी उजेडासाठी एक टॉर्च आणि रॉकेलवर जळणारा कंदील सोबत घेतला. मुख्य म्हणजे जंगली जनावरांपासून वाचण्यासाठी एक धारदार पातीचा कोयता आणि एक चाकू सोबत ठेवला. त्या काळी जंगलामध्ये चोरी करणारे चोर रात्री शेकोटी पेटवून बसलेले असायचे. जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना ते थांबवून लुटायचे. त्या सावधगिरीसाठी एक चाकू सोबत घेतला. सर्व तयारी झाली. रत्नाबाईंनी तोपर्यंत जेवण बनवलं आणि मग जेवण करून रामचंद्र म्हणजे माझे आजोबा साधारण 8च्या सुमारास ससे पकडायला घरातून निघाले. माझे वडील सांगतात, पहिल्या जमान्याचा काळ खूप वेगळा होता. लोक संध्याकाळ झाली का 7:30 वाजताच आपल्या कुडाच्या झोपडीत शिरून झोपी जायचे. गावात 7:30-8च्या दरम्यान माणूस मेल्यावर जशी सुतकाची भयानक दुःखी शांतता असते तसं गावातलं वातावरण होतं. डिसेंबर महिन्यातली हलकीशी थंडी पडली होती. तीच थंडी आजोबांच्या शरीराला झोंबून जात होती. चंद्राचा प्रकाश गावातल्या घरांवर पडला होता. त्या चंद्राच्या उजेडात घरांना काळ्याकुट्ट दैत्यासारखे अकराळ विकराळ रूप प्राप्त झाले होते. आजोबांनी हाती टॉर्च घेतली. त्या टॉर्चच्या पिवळ्या वर्तुळाकार उजेडात मार्ग काढत ते गावातून एकटेच जात होते. आजूबाजूला असलेल्या गल्लीबोळातून अंधारातून रातकिड्यांच्या किरकिरीचा आवाज येत होता. गावातून जाताना आजोबांना गावातील काही माणसं भेटली. त्यांनी विचारपूस केली, काय रामा, इतक्या रात्री कुठं? त्या गावातल्या माणसांच्या वाक्यावर आजोबांनी सांगितलं, साहेबांच्या बंगल्यावर मोठी पाहुणी येणार आहेत. त्यांना जंगलातल्या सशाचं मटण खायचंय, तर ससं पकडायला चाललोय. आजोबांनी 10-12 मिनिटात गावाची वेस गाठली. गावाची वेस ओलांडण्या अगोदर त्यांना एक 10 पावलावर एका 3 फूट उंचीच्या त्रिकोणी आकाराची देवळी दिसली. त्या त्रिकोणी देवळीत एक दिवा पेटला होता आणि त्या दिव्याचा प्रकाश वेताळाच्या काळ्याकुट्ट मूर्तीवर पडला होता. मूर्ती म्हणायला 1.5 फूट उंच, काळी कुट्ट पाषाणी होती. मूर्तीच्या डोक्यावर मुकुट होता. सफेद रंगाचे डोळे वटारलेले होते. त्यात एक मिरीचा ठिपका होता आणि तोंडावर वाढवलेली मिशी होती. उजव्या हातात एक तलवार धरलेली दिसत होती. देवळीच्या पुढे जरा खाली जमिनीवर 2 काळ्या रंगाच्या चामड्यांच्या चपलाची जोडी ठेवलेली दिसत होती. असं म्हणतात, वेताळ हा वाईटही आहे आणि चांगलाही. वेताळामध्ये भूताखेतांना आणि अपप्रवृत्तीच्या वाईट शक्तींना रोखण्याची शक्ती असते. वेताळाच्या पायात चपला सरकवल्या जातात आणि वेतोबा नगर प्रदक्षिणेसाठी रात्री बाहेर पडतो. त्याच्यासमोर साऱ्या शक्ती नतमस्तक होतात. काळ्या शक्ती देखील त्याच्यासमोर टिकाव धरू शकत नाही. ज्या वेळी सच्च्या वेताळाच्या भक्तावर संकटाचे तांडव सुरू होते, तेव्हा त्या भक्ताने वेतोबाचे नुसते स्मरण जरी केले तरी संकट झटकन कमी होतात आणि त्याचा मार्ग मोकळा होतो. वेतोबा सातत्याने भ्रमती करतच राहतो, त्यामुळे त्याच्या चामडी चपला झिजतात अशी धारणा आहे. वेताळाची देवळी दिसताच माझे आजोबा थांबले. चालत देवळीपाशी आले. चंद्राचा तो चंदेरी प्रकाश देवळीच्या मागे असलेल्या 10 फूट उंचीच्या झाडावर पडला होता आणि झाडाची ती काळीशार सावली देवळीपासून 10 फूट अंतरापर्यंत काळोख पसरवून गेली होती. असं म्हणतात, वेताळ हा जागृत देव असतो. त्याच्या मंदिरात गाभाऱ्यात सतत एक भास होतो की कोणीतरी
अंधारातून एकटक आपल्याकडे पाहत आहे. क्षणाक्षणाला मनात आपल्या व्यतिरिक्त कोणाच्या तरी अस्तित्वाची जाणीव होत असते. कोणीतरी मागं उभं आहे, अदृश्य रूपात वावरत आहे. आणि हे सर्व भास नसून ती वेतोबाची फिरती चाहूल असते. वेतोबा तिथे वावरत असतो. आजोबांनासुद्धा भास होत होते त्या झाडाच्या खोडामागे नक्की कोणीतरी उभं असल्याची. मध्येच कोणीतरी झाडाच्या फांदीवर बसलंय अशी भीतीदायक भावना मनात यायची. आणि मग भेदरलेली चोरटी नजर काळ्याकुट्ट झाडाच्या फांदीवर आपोआप फिरायची. त्या फांदीकडे पाहताच मनात भीतीदायक विचार यायचा. आपण जर वर पाहिलं तर डोळ्यांना फांदीवर उलट लटकलेला, डोक्यावरचे चंदेरी लुकलुकते केस खाली सोडलेला प्रेत वेताळ दिसला तर. पण नाही, डोक्यातली भीती सत्यात उतरत नव्हती. वर पाहिल्यावर झाडाची फांदी रिकामी दिसायची. माझ्या आजोबांनी देवळीपासून जरा दूर आपल्या चपला बाहेर काढल्या, देवळीसमोर येऊन उभे राहिले आणि वेतोबाच्या मूर्तीसमोर हात जोडत मनातल्या मनात म्हणाले, ए वेतोबा, कामासाठी एकटाच जंगलात चाललोय, सोबत कोणीच नाही. वेतोबा, माझ्यावर काहीही संकट आलं तर त्याला तारायला ये रे बाबा. हवं तर तुला या महिन्याला नवीन चपलाचं जोड देईल. असं म्हणत आजोबांनी जोडलेले हात कपाळाला लावले. मूर्तीसमोर जळून गेलेल्या अगरबत्तीची राख पडली होती. तीच राख आजोबांनी 2 बोटाने कपाळाला फासली. पुन्हा पाया पडून त्यांनी पायात चपला घातल्या आणि गावची वेस ओलांडली. गावची वेस ओलांडून होताच 5 मिनिटात रान जंगलाची हद्द सुरू झाली. आजोबांच्या उजव्या हातात टॉर्च होती. तिचा पिवळसर प्रकाश भुईवर पडला होता. डाव्या आणि उजव्या हाताला अकराळ विकराळ उंचीची झाडं होती. आजोबांना असा भास व्हायचा का ती सर्व जागेवर उभी राहून आपल्याकडे रोखून पाहतायत. आजोबांनी पहिले ससे पकडायचे आणि मग बेडूक असं ठरवलं, कारण ससे पकडायला खूप वेळ लागणार होता. ससे पकडण्यासाठी ते जंगलात अगदी खोलात घुसले. 30-40 मिनटं चालून झाल्यावर ते त्या जागेवर पोहोचले जिथे सशांचा वावर असतो. अवतीभोवती झाडं होती, कमरे इतकी वाढलेली झुडपं होती आणि खूप मोठे मोठे दगडसुद्धा. काही ठिकाणी खाली जमिनीवर गुडघ्या इतकं उंचीचं हिरवगार गवतसुद्धा उगवलं होतं. आजोबांना लहानपणापासूनच शिकारीचं आणि जंगलात वावरण्याचं ज्ञान होतं. त्यामुळे अशा गवतांमध्येच नर मादी ससे घर बनवून राहतात आणि पिल्लं जन्माला घालतात हे त्यांना ठाऊक होतं. आजोबांनी जमिनीवर 2 जाळ्या लावल्या. सश्याचे कान जसा लांबचा आवाज ऐकू शकतात तसंच त्यांचं नाक लांबचा वास घेतात. म्हणून त्यांनी सोबत आणलेला गाजराचा आणि सफरचंदाचा अर्धा तुकडा जाळ्याभोवती टाकला आणि दूर एका दगडावर जाऊन कसलीच हालचाल न करता शांत बसले. सश्यांची वाट पाहू लागले. रात्र वेगाने पुढं सरकत होती. चंद्र आपली जागा बदलत होता. साधारण 2.5-3 तासानंतर आजोबांच्या कानावर सश्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी तडक जाळं लावलेल्या दिशेने पाहिलं. 2 ससे जाळ्यात फसले होते. तेच मोठ्याने ओरडत होते आणि त्याच सशांभोवती अजून 3 ससे 4 पावलांवर उभे होते. आजोबांना आयती संधी चालून आली. त्यांनी शरीराची चाणाक्ष हालचाल केली. कसलाही आवाज न करता त्यांनी जमिनीवरून हातात मावेल असा एक दगड उचलला आणि समोर उभ्या असलेल्या 3 सशांमधल्या एका सशावर डोळा बंद करून नेम धरला. दगड असलेला हात हलकेच मागे नेला आणि तिप्पट वेगाने तोच हात पुढे आणत मुठीतून दगड सोडला.
सुटलेल्या दगडाने अचूक निशाणा हेरून एका सश्याचं प्राणहरण केलं. डोक्याची कवटी फुटली आणि तो ससा रक्ताळलेल्या अवस्थेत तडफडू लागला. काही वेळातच गतप्राण झाला. जाळ्यात फसलेले 2 आणि रक्ताचा अभिषेक झालेला 3रा ससा असे मिळून 3 ससे आजोबांनी पिशवीत भरले आणि आता जम्पिंग चिकन म्हणजे बेडूक पकडायला निघाले. आजोबांना जंगलातली फार माहिती होती. त्यात आजोबांना हेही माहीत होतं, जंगलात एक तलाव आहे ज्याला नासका तलाव म्हणतात. तलावाच्या जरा बाजूलाच 2-3 कमरे इतकी खोल डबकी आहेत, ज्या डबक्यात खूप सारी बेडकं भेटतील. तो तलाव 15-20 मिनिटाच्या अंतरावर होता. पण याच नासक्या तलावाबद्दल खूप साऱ्या गोष्टीसुद्धा गावकऱ्यांकडून ऐकल्या होत्या. पण कधीच ऐकलेल्या गोष्टीनुसार अशुभ गोष्टींशी सामना झाला नव्हता. त्यामुळे त्या जागेची इतकी भीती वाटत नव्हती. त्या नासक्या तलावाचा एक भयंकर अनुभव होता. तो असा, त्यावेळी जंगलात आदिवासी कातकरी माणसांची एक वाडी राहत होती. त्याच वाडीतील संत्या नावाचा कातकरी मुलगा या तलावात पोहायला आला होता. त्याच्यासोबत त्याचे अजून 2 मित्र होते. म्हणायला तिघेही अगदी पट्टीचे पोहणारे होते. दुपारचे 12 वाजले होते. रात्रीसारखी दुपारची 12 ते 3ची वेळ ही अनैसर्गिक शक्तींच्या मुक्तीचा काळ असतो. म्हणून दुपारी 12 वाजता कोणत्याही सामसूम जागेत तेलकट खाऊ नये, नाहीतर भूत वास घेत मागं लागतं. अशाच वेळी संत्याचे 2 मित्र आणि संत्या तलावात पोहायला आले. त्याचे दोन्हीही मित्र पोहून दमले आणि पाण्यातून बाहेर येऊन थोडा दम खात बाजूच्या झाडाच्या सावलीखाली बसले. पण संत्या मात्र तलावाच्या मधोमध हातपाय आपटत पोहत होता. "ए संत्या, बास झाला, ये बाहेर," संत्याचे मित्र मोठ्याने म्हणाले. पण संत्या काही बाहेर आला नाही. तो तलावाच्या मध्येच गोल गोल फेऱ्या मारत पोहत होता. म्हणायला तलावाचा मधला भाग जेमतेम 10-15 फूट खोल होता. शेवटी हे दोघं झाडाच्या छायेखाली विसावा घेत बसले आणि इकडे तलावाच्या मधोमध संत्या एकटाच पोहू लागला. तोच अचानक त्याचा पाय कोणीतरी पाण्यातून गच्च धरला आणि पूर्ण ताकदीने खालच्या दिशेने खेचतोय असं संत्याला वाटलं. संत्याने विरोध दर्शवत पाण्यावर हातपाय मारत आपल्या मित्रांना आवाज दिला. त्याचा आरडाओरडा ऐकताच त्या दोघांनी संत्याकडे धाव घेतली. तेवढ्यात संत्याला झटकन कोणीतरी पाण्यात खेचलं आणि पाण्यावर बुडबुड करत तरंग उठले. संत्याला वाचवण्यासाठी त्याच्या एका मित्राने पटकन तलावात उडी घेतली. पाण्यात गेला. पण 10-12 मिनटं झाली तरी दोन्हीही मुलं वर आली नाही. तसा तलावाबाहेर उभा असलेला 3रा मित्र घाबरला आणि धावत पळत वाडीत आला. त्याने घडलेली हकीकत वाडीतल्यांना सांगितली. 5 मिनिटात पूर्ण वाडी तलावाभोवती घेरा घालून जमली. 5-6 मोठ्या माणसांनी तलावात उड्या घेतल्या आणि 10-12 मिनिटाने पाण्याने भिजलेली, पाणी आत जाऊन पोट फुगलेली पांढरीशार प्रेतं तलावातून बाहेर काढली, किनाऱ्यावर ठेवली. दोन्हीही प्रेतांच्या अंगावरचं काही ठिकाणांवरचं मांस लचका तोडल्यासारखं गायब झालं होतं. आणि एक भयानक गोष्ट अशी की दोन्हीही प्रेतांच्या पायांच्या टाचेवर धारदार नखं खुपसल्याचे व्रण होते. तिथं काही म्हातारी माणसं देखील उपस्थित होती. त्यांना हा प्रकार पटकन लक्षात आला आणि त्यांनी सांगितलं, पाण्यात राहणाऱ्या भूताने म्हणजे गिऱ्याने या दोघांचं पाय खेचून यांना खोल भागात नेऊन मारलं आहे. त्या दिवसापासून संत्या आणि त्याच्या मित्राला वाडीतील काही कपडे धुवायला गेलेल्या बायकांनी
आणि आंघोळीला गेलेल्या माणसांनी दुपारी रात्री बेरात्री पाण्यातून पांढऱ्या चेहऱ्याने हात हलवत त्यांच्याकडे बोलवताना पाहिलं होतं व जे त्यांच्या बोलवण्याच्या दिशेने जायचे ती माणसं तलावात खेचली जायची कायमची. अशा या झपाटलेल्या नासक्या तलावावर कितीतरी जणांनी आपले जीव गमावले होते. त्या सर्वांचे आत्मे अतृप्तपणे भटकत होते त्याच तळ्यावर. अशा या अंधाऱ्या रात्री आजोबा जायला निघाले आणि काही वेळ चालून ते तलावाजवळ पोहोचले. आजोबांच्या डोक्यात तलावाची ती भीतीदायक गोष्ट भुंग्यासारखी घोंगावत होती, पण त्यांचं त्या तलावाकडे बिलकुल लक्ष नव्हतं किंवा ते प्रकर्षानं तिकडं पाहायचं टाळत होते. तलावाच्या जरा बाजूला 2 डबकी होती. त्या डबक्यात साचलेल्या पाण्याला हिरवी शेवाळ चढली होती. त्या हिरव्या शेवाळीच्या पाण्यावर लहान लहान बेडकं तरंगताना, कीटक उड्या मारताना दिसत होते. मध्येच अचानक 2-3 वेळा पाण्यात दगड पडावा असा डुबुक आवाज झाला. आजोबांनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं. 2-3 हिरव्या रंगाच्या बेडकांनी पाण्यात उडी घेतली होती. काही वेळातच आजोबांनी मोठी 2-4 बेडकं पकडली आणि पिशवीत टाकली. आजोबांना असं झालं होतं केव्हा एकदाचे आपण इथून बाहेर पडतोय, कारण मनाला सतत कसली तरी अनपेक्षित चाहूल लागत होती. असं वाटत होतं का तलावाच्या काळ्याशार पाण्यावरून कितीतरी असंख्य काळीकुट्ट शेवाळाने माखलेली डोकी वर येऊन एकटक आपल्या कामाकडे पाहत आहेत. क्षणाक्षणाला अवतीभोवतीच्या वातावरणात माझ्या आजोबांना एक विलक्षण बदल जाणवू लागला. अंगाला अचानक थंडी जाणवत होती, तर मध्येच एक गरम उष्णतेच्या धगीचा भपकारा यायचा. वातावरणात अंधाराची पकड मजबूत होत होती. हा अवतीभोवती असलेला अंधार साधासुद्धा वाटत नव्हता. एका पिशवीत 2 जिवंत, एक मेलेला असे 3 ससे आणि दुसऱ्या पिशवीत बेडकं भरली. आजोबा त्यांचं काम करण्यात अगदी गुंग झाले. तेवढ्यात त्यांच्या कानांना विचित्र असा आवाज जाणवला. जसे पाण्यात कळशीला पूर्ण बुडवल्यावर त्या कळशीतून बुडबुड आवाज करत वेगाने पाणी भरत असावं. बुडबुड आवाज येऊ लागला. आजोबांनी पहिल्यांदा त्या आवाजाकडं दुर्लक्ष केलं, पण हळूहळू त्या आवाजाचा वेग वाढला. तशी त्यांनी आपली हालचाल थांबवली. आवाजाचा कानोसा घेतला. आवाज मागून येत होता. आजोबा हळूवारपणे मागे वळाले आणि नजर समोर तलावात गेली. समोरचं दृश्य दिसलं. तलावाच्या मधोमध पाण्यातून बुडबुडे निघत होते. काळ्याशार पाण्यावर तरंग उठत होते. आजोबा पुढे घडणारा प्रसंग प्रश्नार्थक नजरेने पाहत होते, कारण नक्की काय चाललंय हे समजत नव्हतं. अचानक बुडबुड्या निघणाऱ्या जागेतून एक हात वेगाने बाहेर आला. पूर्णतः दुधाळ कांतीचा, रक्ताचा एकही टिपूकसा अंश नसलेला हात, जसं की मढच पाण्याखाली असावं. तो हात बाहेर येताच मदतीच्या हाका ऐकू आल्या. वाचवा, वाचवा मला, ओ वाचवा, या पाण्यात या, लवकर वाचवा. त्या करुण स्वरातल्या मदतीच्या हाका ऐकून आजोबांच्या मनातला मदतीचा भाव जागा झाला. त्यांना कशी काय भुरळ पडली देव जाणे, पण ते थांब थांब, मी आलो, थांब असं म्हणाले. मागचा पुढचा कसलाही विचार न करता आजोबांनी हातातील पिशवी खाली ठेवली आणि थेट धावत तलावाच्या दिशेने निघाले. समोर तलावाच्या मधोमध तो हात तसाच वर येऊन एकटक ताठ उभा होता. त्याची कसलीच हालचाल होत नव्हती. आजोबा धावत धावत तलावापाशी पोहोचले आणि त्यांचं पाऊल तलावाच्या पाण्यावर पडणार
तेवढ्यात अचानक न जाणो काय घडलं, पण आजोबांचं सर्व शरीर ताठरलं. डोळे आपोआप मिटले. बंद डोळ्यांच्या काळ्या पडद्याआड चंदेरी शलाका भिरकवल्या गेल्या. त्यांना त्यांची आई बंद डोळ्याआड दिसली, अगदी ठणठणीत, बरी झालेली. त्यांच्या पूर्ण देहाभोवती एक चंदेरी रंगाचा प्रकाश झोत होता. चेहऱ्यावर आजारपणात दिसणारी कोणतीही वेदना नव्हती. उलट चेहऱ्यावर तेज पसरलं होतं. आणि त्यांची आई तांदळाबाई जरा रागात बोलत होती. रामा, कुठं चाललास? येडा झालास का? पाण्यावर डोकं काढल्याशिवाय बुडणारा माणूस वरडू कसा काय शकतो? चल, गपगुमान घरी जा. बस झालं काम. आपल्या आईच्या तोंडून एवढं वाक्य ऐकताच आजोबांच्या सर्व शरीराला झटका बसला. खाडकन डोळे उघडले. तलावात टाकण्यासाठी उचललेला पाय त्यांनी झटकन मागे घेतला. त्यांना समजून चुकलं. तलावात मेलेले आत्मे जागे झाले आहेत आणि त्यांनी टाकलेल्या जाळ्यात आपण फसलो होतो. जर तलावात उडी घेतली असती तर त्या गिऱ्यानं आपल्यालासुद्धा खेचून आत नेलं असतं. ए, तळ्यात येतो का नाही? ये, तळ्यात ये, नाहीतर मारून टाकीन तुला. तळ्यात ये. आजोबांच्या कानावर आता हे शब्द पडू लागले आणि तलावाच्या मध्यभागातून एक आकृती वर येऊ लागली. काळीशार, शेवाळी टक्कल पडलेलं डोकं, हिरव्या कातडीचा गोल चेहरा, बेडकासारखे बटबटीत डोळे, जे हलक्याशा उजेडात पिवळ्या रंगाचे दिसत होते. लांब सडक कान आणि मग काटकुळं खवल्याचं शरीर. हातापायाची नखं टोकदार, लांब सडक होती. माशासारखे विशिष्ट प्रकारचे हात होते. हाच होता तो गिऱ्या. मध्यरात्री सावज एकटंच आहे हे पाहून तो वर आला होता. चंद्राच्या दुधाळ प्रकाशात त्याच्या अंगावरच्या खवल्या चंदेरी रंगाने चमकत होत्या. हे असलं अभद्र पाहून आजोबांची भीतीने तणतणली आणि त्यांना चड्डीतच लघुशंका झाली. ससे आणलेत काय? थांब, मला खावाक दे. थांब थांब, मी आलो. पाण्यावरून धावतच ते ध्यान वेगानं धप धप असा आवाज करत आजोबांच्या दिशेने येऊ लागलं. आणि नेमकी अशा क्षणाला मानवाची बुद्धी वैकुंठास जाते. मेंदू बधीर होतो. आजोबांचं सुद्धा तेच झालं. त्यांचे हातपाय बधीर झाले. शरीराचा पुतळा तसाच उभा राहिला. आजोबांच्या जवळ अगदी 4 फुटावर येताच ते ध्यान ओरडलं. त्याने जागेवरून एक उडी घेतली. पण पुढचं दृश्य पाहण्याआधीच आजोबांचे दोन्ही डोळे चक्कर येऊन बंद झाले. आजोबा जागेवरच बेशुद्ध झाले. त्यावेळेस भगवंताची लीला म्हणा की आणखी काय, पण बेशुद्ध अवस्थेत देखील पापण्याआड जे दिसत होतं ते स्वप्न होतं का हकीकत हे कळालं नाही. पण त्यांनी पाहिलं का त्या गिऱ्यानं जेव्हा त्यांच्या अंगावर उडी घेतली तेव्हा त्यांच्या कपाळावर लावलेल्या राखेतून शुभ्र असा पांढरा प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशानं त्या अभद्राला त्यांच्यापासून दूर फिरकावलं. पाण्यावर पडूनसुद्धा त्या गिऱ्याचं शरीर खाली बुडत नव्हतं. पाण्यावर उभं राहून ते जळजळीत नजरेनं आजोबांकडे पाहत होतं आणि त्यावेळी एक स्फटिकासारखा शुभ्र बिंदू चमकत होता. त्या बिंदूच्या दिशेने एक आवाज आला. ए, चल चालता हो इथून. माझ्या लेकाला हात लावलास तर याद राख. असा करड्या स्वरूपातला पुरुषी आवाज होता. ही चेतावणी ऐकून त्या गिऱ्याची भीतीने तणतणली आणि शेवटी तो माघारी फिरला. शेवटला आजोबांना असं दिसलं, एक शरीरयष्टीने धिप्पाड अशी मानवी आकृती, जिच्या अंगावर फक्त 2 झापांचं धोतर होतं आणि चेहऱ्यावर मोठी मिशी.
हातात एक मोठी तलवार होती, डोक्यावर सफेद फेटा. असा जणू एखादा दैवी पुरुष म्हणजे साक्षात वेतोबा त्यांच्या जवळ रात्रभर मांडी घालून बसलाय. सकाळी केव्हा तरी आजोबांना जाग आली. बाजूला ससे आणि बेडूक अशा 2 पिशव्या तशाच पडल्या होत्या. त्यांनी त्या पिशव्या घेऊन लगेच घराचा रस्ता धरला. ते लागलीच घरी आले. पण घरी येताच त्यांना आपल्या घराभोवती गावातल्या माणसांची खाली मान घालून उभी असलेली गर्दी दिसली. घरातून रडण्याचा आवाज येत होता. आजोबांना पाहताच गावकऱ्यांनी सांगितलं, मध्यरात्री केव्हा तरी तुझी आई वारली. त्यावेळेस आजोबांना काल रात्रीचा तो प्रसंग आठवला की कसं आपल्या आईने मरण्याअगोदर आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला सावध केलं. आता घडून गेलेल्या गोष्टीला कोणी बदलू शकत नव्हतं. जे झालं ते स्वीकारणं भाग होतं. शेवटी आजोबांनी ससे आणि बेडूक घेतलेली पिशवी ओळखीच्या माणसाकरवी ब्रिटिश अधिकाऱ्याच्या बंगल्यावर पाठवली आणि आपल्या आईचं अंतिम संस्कार केलं. 13वं वगैरे झाल्यानंतर त्यांनी ही सगळी घटना त्यांच्या बायकोला म्हणजे रत्ना आजीला सांगितली आणि तेव्हा ती घटना माझ्या वडिलांनी चोरून ऐकली होती. 13वं सुतक संपल्यानंतर आजोबांनी वेतोबाला दिलेल्या शब्दाप्रमाणे 2 चांबडी जोड्याच्या चपला अर्पण केल्या. पण या अनुभवाने आजोबांना मात्र जसा देव आहे तशीच भूतं देखील आहेत हा धडा शिकवला. मंडळींनो, आपला आजचा सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.